मित्रांनो, मुंबईकर आणि पुणेकरांमध्ये नेहमी विवाद चाललेला असतो की आमची मुंबई चांगली, आमचं पुणे चांगलं. पण या दोन शहरांपैकी कोणतं शहर महाराष्ट्राच्या विकासाला चालना देत आहे, चला जाणून घेऊ. सुरुवातीला बोलणं करू मुंबईच्या एरियाविषयी, जो आहे 603 स्क्वेअर किलोमीटर, जेथे 2,30,00,000 लोक राहतात. तर तुलनेने पुणे शहराचा एरिया आहे 729 स्क्वेअर किलोमीटर, जेथे 1,20,00,000 लोक राहतात. मुंबईमध्ये दरवर्षी 2 ते 3 लाख नोकऱ्या उपलब्ध होतात, तर पुण्यात 1 ते 1.5 लाख नोकऱ्या उपलब्ध होतात. मुंबई शहराची जीडीपी आहे 12 लाख कोटी रुपये, जे महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये 30% योगदान देते. तर पुणे शहराची जीडीपी आहे 3,31,478 कोटी रुपये, जे महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये 10% योगदान देते. मुंबईमध्ये कुर्ला, बांद्रा, अंधेरी, तर पुण्यामध्ये बाणेर, कोरेगाव पार्क, हडपसर या अर्बन सिटीज आहेत. मुंबईमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे मुकेश अंबानी, ज्यांची नेटवर्थ आहे 11,000 करोड $. तर पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत सायरस पुनावाला, त्यांची नेटवर्थ आहे 2,440 करोड $. मुंबईमध्ये टाटा ग्रुप, HDFC बँक, SBI, स्नॅपडील, बजाज, तर पुण्यामध्ये महिंद्रा, विप्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांचे हेड ऑफिस आहेत.